नमस्कार, भारतीस मराठी तडकामध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत दम चिकन बिर्याणी। आपल्याला चिकन शिजवायचं नाहीये, अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण करणार आहोत। आणि मॅरिनेट करायचं आहे आपल्याला। आधी चिकन पाऊण किलो चिकन घेतलेलं आहे, त्यासाठी मी 200 ग्रॅम दही घेतलेला आहे। लसूण अद्रकची पेस्ट आहे, जवळजवळ 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या आणि 1 ते 1.5 इंच अद्रकचा तुकडा मी मिक्सरमध्ये फिरवून घेतलेला आहे। आपल्याला हा घरचा गरम मसाला आहे तो टाकून घ्यायचा आहे, अर्धा चमचा आहे। एव्हरेस्टचा आपण चिकन मसाला टाकून घ्यायचा आहे, 2 चमचे आहे। हा चिकन बिर्याणी मसाला आहे 1 चमचा भरून, तो पण टाकून घ्यायचा आहे। आपल्याला धना पावडर टाकून घ्यायची आहे, जवळजवळ 2 चमचे टाकते। ते लाल मिरची पावडर 2 चमचे आणि हळद अर्धा चमचा, थोडी कोथिंबीर, थोडा पुदिना, थोडा मी तळलेला कांदा टाकते। कांदा तळून घेतलेला आहे मी, जवळजवळ 5 कांदे होते मोठ्या आकाराचे, छान असं बारीक कापून घेतले आणि थोडंसं मीठ लावून ठेवलं होतं कांद्यांना। आणि मग नंतर मी कांद्यांना जे पाणी सुटलेलं होतं ते मी काढून घेतलं आणि छान असा तळून घेतला कांदा। तेच तेल आपल्याला टाकून घ्यायचं आहे, जवळजवळ मोठा 1 चमचा भरून तेल टाकलेलं आहे। कसुरी मेथी टाकून घ्यायची आहे। आपल्याला आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। मिरे टाकते, जवळजवळ 4 ते 5 मिरे, लवंग, दालचिनी छोटे छोटे तुकडे टाकलेले आहे, जावेत्री टाकून घ्यायची आहे आणि मोठी वेलची आणि छोटी वेलची आपल्याला टाकून घ्यायची आहे। अशी फोडून घ्यायची आहे, जरा फोडून टाकते। आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आपण सगळं साहित्य मी लावून घेतलेलं आहे, मॅरिनेट करून झालेलं आहे। आता आपण छान असं एक स्मोक द्यायचा आहे, बिर्याणीला छान असा फ्लेवर येईल। कोळसा गरम करून घेतलेला आहे मी आणि त्यावर टाकायचं आहे साजूक तूप। आता आपण हे बंद करून घेऊया, हे आपण आता बाजूला ठेवून घेऊया आणि पुढची प्रोसेस करायला घेऊया। आपण बासमती तांदूळ घेतलेला आहे, चांगला स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतलेला आहे आणि जवळजवळ अर्ध्या तासापासून मी पाण्यात भिजवलेला आहे। मी जवळजवळ 700-750 ग्रॅम चिकन घेतलेलं आहे, त्याला मी 350 ग्रॅम मी तांदूळ घेतलेला आहे। आता आपल्याला हा तांदूळ अर्धवट शिजवायचा आहे, म्हणजे फक्त आपल्याला 50% तांदूळ शिजवून घ्यायचा आहे। गॅसवरती मी पातेलं ठेवलेलं आहे, आता आपण ते तांदूळ शिजवायला टाकून घेऊया। गॅसवरती मी पाणी ठेवलेलं आहे, छान असं उकळायला लागलं आहे। आता आपण हे खडे मसाले आहेत ते टाकून घेऊया, सगळे काढून ठेवलेले होते ते। आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे, चवीनुसार म्हणजे थोडं जास्त टाकायचं आहे आपल्याला मीठ। आपण हा धुतलेला तांदूळ आता यात टाकून घ्यायचा आहे, अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे। आता आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि छान असा 50% आपल्याला भात शिजवून घ्यायचा आहे। तांदूळ छान असा उकळायला लागलेला आहे, आता आपण लगेचच काढून घ्यायचं आहे। आपण हे खडे मसाले काढून घेऊया आणि मी हे चाळणीत काढून घेते। मी हा आता स्मोक दिलेला आहे, आपण काढून घेऊया। हे वाटी काढून घ्यायची आहे, छान असा स्मोकचा वास येतोय मस्त असं। या पातेल्यात मला बिर्याणीला दम द्यायचा आहे, त्यामुळे आता मी हे सर्व चिकन आता यात टाकून घेते। आधी आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। परत या पद्धतीने मी पूर्ण तळाला पूर्ण हे चिकन लावून घेतलेलं आहे। आता आपल्याला सर्व थर लावून घ्यायचे आहे। यामध्ये मी थोडा तळलेला कांदा टाकून घेते, थोडी कोथिंबीर, थोडासा पुदिना आणि थोडं साजूक तूप टाकून घेते। आता मी हा अर्धवट शिजवलेला भात टाकून घेते, जवळजवळ 50% मी फक्त शिजवलेला आहे। हा टाकून घ्यायचा आहे आपल्याला, पाणी पूर्ण काढून घेतलेलं होतं मी। हा पसरवून घ्यायचा आहे आपल्याला। आता परत आणखीन दुसरा आपल्याला थर लावायचा आहे, कांदा, थोडीशी कोथिंबीर, थोडा पुदिना आणि आता आपल्याला कलर टाकून घ्यायचा आहे। मी केशरच्या काड्या मी जवळजवळ अर्ध्या तासापासून दुधामध्ये भिजवून ठेवल्या होत्या। आता आपण हे दूध टाकून घेऊया आणि हा कलर ग्रीन कलर आहे, हिरवा कलर, हा टाकून घ्यायचा आहे आपल्याला। थोडंसं तूप टाकते। आपला हा राहिलेला सगळा भात आपण टाकून घेऊया। आणखीन आता आपल्याला पूर्ण लेअर करून घ्यायचे आहे। कोथिंबीर, थोडासा पुदिना
आणि हा आपल्याला तो जो राहिलेला कांदा आहे तळलेला तो टाकून घ्यायचा आहे. पूर्ण हिरवा कलर टाकून घेऊया. केशरचं पण तुमच्याकडे केसर नसेल तर काही हरकत नाही, दुसरा तुम्ही कुठलाही कलर घेऊ शकता, येलो कलर वगैरे तुम्ही घेऊ शकता. आता परत तूप टाकून घ्यायचं आहे. आता आपल्याला छान असं झाकून घ्यायचं आहे. त्यासाठी झाकण्यासाठी मी कणिक मळलेलं आहे. हे कणिक आपल्याला हे लावून घ्यायचं आहे. या पद्धतीने मी या गोळा बनवलेला आहे. इथे हे पूर्ण असं लावून घ्यायचं आहे. वाफ आपली अजिबात बाहेर यायला नको. हे बघा, ह्या पद्धतीने मी हे गव्हाचं पीठ मळून घेतलं होतं. या पद्धतीने मी हे लावून घेतलेलं आहे, जेणेकरून आपली वाफ बाहेर निघायला नको. हे बघा, आता मी हे ठेवते या पद्धतीने. पूर्ण पॅक करायचं हे झाकण छान असं. हे पूर्ण लावून घेतलेलं आहे. आता मी हे गॅसवरती ठेवते. जवळजवळ 20 मिनटासाठी मी हे गॅसवरती ठेवते आणि 5 मिनटं मी आधी मोठ्या गॅसवरती चालू ठेवेल आणि मग नंतर मी मध्यम गॅस कर देते आणि 15 मिनटं मी तसंच चालू ठेवणार. ह्या पद्धतीने मी गॅसवरती ठेवलेलं आहे. आता पातेलं आपल्याला पूर्णपणे दम द्यायचा आहे. चिकन आपण शिजवलेलं नाही आहे. आता आपण हे गॅसवरती चालून ठेवूया आणि 5 मिनटं मी मोठ्या गॅसवरतीच ठेवणार आहे आणि नंतर मी 15 मिनटं मध्यम आचेवरती मध्यम गॅस करणार आणि मग ते शिजू देईल. मग मी पुढची प्रोसेस काय करायचं ते नंतर दाखवते. 5 मिनटं झालेली आहेत मोठ्या गॅसवरती. आता मी थोडा कमी करते गॅस आणि आपल्याला स्लो गॅसवरती, एकदम कमी नाही केलेला आहे मी. आता जवळजवळ 10 मिनटं मी असंच चालू ठेवणार आहे गॅस. 15 मिनटं मी ठेवलं आहे मोठ्या गॅसवरती. आता मी तवा गरम केलेला आहे आणि तो आता मी गॅसवरती ठेवते आणि मग तव्यावरती जवळजवळ 10 ते 12 मिनटासाठी परत वाफवून घेते. बघा, तवा ठेवलेला आहे, तव्यावरती मी ठेवलं आहे. आता जवळजवळ मी 12 मिनटासाठी मी परत मोठाच गॅसवरती ठेवणार आहे. छोटा गॅस नाही करणार आहे, मोठाच गॅस ठेवणार आहे. बिर्याणी पूर्ण झालेली आहे आणि मी गॅस बंद करून जवळजवळ 15 मिनटं झालेली आहेत. आता आपण हे काढून घेऊया. काढूया आपण आता. मस्त आपली बिर्याणी तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकता. सोप्या पद्धतीने आपण चिकन दम बिर्याणी बनवलेली आहे. एकदम टेस्टी आणि एकदम वेगळ्या प्रकारची आपण ही बनवलेली आहे. तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की बनवा आणि माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.